प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या दिवसात सगळ्यांना चक्कर येते का? नाही, सगळ्यांना चक्कर येत नाही. आणि कधी कधी चक्कर येणं हे धोक्याचे लक्षण पण असू शकतं. मात्र चक्कर येणं हे नॉर्मली पण खूप लोकांमध्ये दिसतं. काय आहे ना की प्रेग्नन्सीमध्ये आपल्या शरीरात प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन येतं आणि त्यातनं शरीराच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या डायलेट होतात, म्हणजे प्रसरण पावतात. या प्रसरणामुळे जो आपला मीन आर्टेरियल प्रेशर असतं, म्हणजे रक्तदाब असतो, तो किंचित कमी होतो. म्हणजे समजा प्रेग्नन्सी नसताना आपलं बीपी 120-80 असेल तर प्रेग्नन्सीमध्ये 110-70 किंवा अगदी 100/60 पण ते होतं आणि हे अगदी नॉर्मल असतं. आता बीपी किंचित कमी झालं आणि मुलगी झोपलेली असेल, ती उठली तर काय होईल? मेंदूला रक्तपुरवठा किंचित कमी होईल. याला म्हणतात पोस्चरल हायपोटेन्शन आणि त्यामुळे किंचित भोवळ आल्यासारखं वाटतं, लगेच रक्तदाब नॉर्मल होतो आणि मग आईला परत बरं वाटायला लागतं. सो प्रेग्नन्सीत चक्कर येणाऱ्या ज्या आया आहेत त्यातल्या बहुतांशी आया या पोस्चरल हायपोटेन्शन क्रायटेरियामध्ये येतात. पण काही आयांना मात्र एक्टॉपिक प्रेग्नन्सीमुळे, ॲनिमियामुळे, कधी कधी दुर्धर अशा हृदयाच्या रोगांमुळे पण चक्कर येऊ शकते. त्यामुळे चक्कर येत असेल तर आधी डॉक्टरांना भेटा. आपण ठीक आहोत ही खात्री करा. हॅपी प्रेग्नन्सी, हॅपी बर्थडे.